आज मी तुम्हाला सांगणार आहे वडापावची स्टोरी विथ रेसिपी। इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे। यांना प्रॉपर धुवून घेतलेलं आहे आणि उकडून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्यात कुकरमध्ये। आता मी यांची साल काढून घेणार आहे। तोपर्यंत तुम्हाला सांगते वडापावचा उगम कसा झाला, वडापाव कसा लोकांनी फाइंड आउट केला। तर दादरमध्ये 1960च्या दशकामध्ये अशोक वैद्य नावाच्या गृहस्थांचं एक नाश्त्याचं दुकान होतं दादर स्टेशनच्या बाहेर। ते पोहे आणि भजी विकायचे त्याच्यामध्ये। पण त्यांना काहीतरी वेगळं बनवायची इच्छा होत होती, पण त्यांना समजत नव्हतं की काय बनवावं आपण। आता तेव्हा बटाटा वडा सुद्धा एक्झिस्ट करत नव्हता। तर त्यांनी विचार केला की आपण जर बटाट्याच्या भाजीला भजीच्या पिठातनं काढून तळलं तर कशी लागेल बाबा चव। आणि त्यांनी ते ट्राय करून बघितलं आणि खूपच फेमस झाला तो नाश्ता, म्हणजे बटाटा वडा फक्त। तर पण तरीसुद्धा त्यांना असं वाटत होतं की काहीतरी कमी आहे याच्यात। तर त्या काळात इराणी खूप साऱ्या बेकऱ्या होत्या त्या एरियामध्ये, तर जे पाव बनवायचे। त्यांनी विचार केला की आपण या क्रंची गोष्टीला पावामध्ये टाकलं तर कसं लागेल बुवा। त्यांनी त्याच्यासोबत लसणाची चटणी, वडा आणि पाव असं कॉम्बिनेशन करून विकायला सुरुवात केली। आणि बघता बघता अख्ख्या एरियामध्ये तो नाश्ता खूप फेमस झाला। इतका फेमस की बाकीच्या सगळ्या लोकांनी सुद्धा वडापाव विकायला सुरुवात केली आणि अशा रीतीने वडापावचा उगम झाला। आणि त्या काळात तिथे बरेच गिरणी कामगार यायचे जायचे कामाला। तर त्यांचा हा एकदम स्वस्तात मस्त असा नाश्ता झाला आणि सगळ्याच लोकांना हा वडापाव आवडायला लागला, कारण पोटभरीचा नाश्ता होता। आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे। इथे मी बेसनाचं पीठ, त्याच्यात चवीनुसार मीठ, हळद, तिखट, ओवा, थोडासा सोडा आणि हे थोडं गरम करून तेल टाकलेलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण वडे तळू ते असे तेलकट तेल पिणार नाहीत, असे तेल ओढून घेणार नाहीत। आता मी ह्याच्यात थोडं थोडं पाणी मिक्स करायला लागली आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत त्या पिठामध्ये। असं आपण थोडं थोडं पाणी ॲड करत या कन्सिस्टन्सीवरती आपण पिठाला तयार करायचं आहे। आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे प्रॉपरली। आता आपण मसाला काय घ्यायचा आहे तो बघूया। याच्यामध्ये जिरे, आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे हा तुम्ही चवीनुसार तिखट करू शकता, तुम्हाला जेवढा आवडतो। आता तेल गरम करून घेतलं आहे, ह्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची। मोहरी तडतडली की कांदा ॲड करायचा आहे। ह्याच्यात मी आता हा कढीपत्ता टाकते आहे। कढीपत्ता मी कट करून घेतला आहे, तुम्हाला जर अख्खा आवडत असेल तर तुम्ही तसाही टाकू शकता। आणि आता आपण मगाचा जिरे, लसूण, आलं आणि मिरचीचा ठेचा ॲड करतो आहे ह्याच्यामध्ये। चवीनुसार तुम्ही जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तो ॲड करा। आणि आता ह्याच्यात हळद, थोडासा हिंग आणि ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण उकडलेले जे बटाटे मी ते छोटे छोटे काप करून घेतले होते त्यांचे आता त्याच्यात मी ॲड केलेले आहेत। ह्यांना मी प्रॉपर एकदमच असं स्मॅश करून नाही टाकलं, त्याचं लगदा नाही केलेलं, थोडे थोडे चंक्स ठेवलेत बटाट्याचे, जेणेकरून ते छान लागतात वड्यामध्ये। ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर ॲड करायची आहे। आता तेल प्रॉपर गरम करून घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये आपण ह्या बटाट्याचे मसाल्याचे गोळे करून ॲड करून घ्यायचं। तेलाला पहिल्यांदा गरम होऊ द्यायचं आणि मग मीडियम हीटवरती आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे वडे। आता हे आपले तळून झालेले आहेत, असे गोल्डन ब्राऊन झाले की आपण त्यांना काढून घ्यायचं आहे। आता हा जो पाव आहे ह्याला मधून कट करून, ही हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची चटणी आहे, दुसरं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये। आणि ही लसणाची चटणी, त्याच्यावरती आपण हा वडा ठेवायचा आहे, व्यवस्थित प्रेस करून हिरवी मिरची तळून घेतलेली आहे मीठ लावून। आणि आता आपला असा मस्त वडापाव बनलेला आहे। तुम्हाला माझी स्टोरी आणि माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पदार्थाची अशी स्टोरी माहिती असेल तर तेही मला कमेंट करून सांगा। आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा।